हॅलो एव्हरीवन. आपण लास्ट टाईम बघितलेलं ते ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि आता आपण बघणार आहे ते एक्सेप्शन हँडलिंग. आता एक्सेप्शन म्हणजे काय असतात तर ॲन एक्सेप्शन इज डिफाईन्ड ॲज अन इव्हेंट दॅट ऑकर्स ड्युरिंग दी एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम दॅट इज अनएक्सेप्टेड बाय दी प्रोग्राम कोड. म्हणजे काय एक्सेप्शन म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन करताय, प्रोग्राम कंपाईल करताना जर एरर दिसत नसतील तर तुम्ही प्रोग्राम रन करायला जाता तर त्यावेळेस रन करताना एखादी एक्सेप्शन एखादं कोडमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ती प्रॉब्लेम म्हणजेच इथं एक्सेप्शन आहे. तर ही अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती नसणार आहे की रन करताना ती एक्सेप्शन ऑकर होणार आहे. तर ती एक्सेप्शन ऑकर होणार आहे जी एक्झिक्युशन ऑफ वेन प्रोग्राम इज एक्झिक्युटिंग. मग त्यावेळेस तुम्हाला ती एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंग सी शार्पमध्ये यूज करतो आहे. तर सी शार्पमध्ये एक्सेप्शन हँडलिंग यूज करण्यासाठी तुम्हाला कीवर्ड्स यूज करून एक्सेप्शन हँडलिंग यूज करायचे. ते कीवर्ड्स म्हणजे ट्राय, कॅच, फायनली अँड थ्रो. तर ट्राय अँड कॅच तर आपण यूज करणारच आहे आणि फायनली अँड थ्रो तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर तुम्ही यूज करू शकता ॲज पर दी कंडिशन ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके. तर ट्राय कधी यूज करायचं जर ट्राय ब्लॉकमध्ये काय असतं तर ट्राय ब्लॉक कंटेन्स द कोड दॅट माइट थ्रो अँड एक्सेप्शन. म्हणजे तुम्हाला वाटतं की प्रोग्राम एक्झिक्युशन नंतर एखादा प्रॉब्लेम तुम्हाला आउटपुटमध्ये दिसत असेल म्हणजे तुमची तिथे अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन थ्रो होती आहे. मग ती एक्सेप्शन कॅच आउट कशात येणार आहे तो जिथं तुम्हाला वाटतं की कोड ऑफ ब्लॉक या कोड ऑफ ब्लॉकमध्ये पर्टिक्युलरली एक्सेप्शन येते आहे तो कोड ऑफ ब्लॉक येणार आहे तुमच्या ट्राय ब्लॉकमध्ये. ओके. तो कोड येणार आहे तुमच्या ट्राय ब्लॉकमध्ये. तर ट्राय ब्लॉकमध्ये जो प्रोग्राममधला एखादा कोड एक्सेप्शन थ्रो करतं तो ट्राय ब्लॉकमध्ये येणार आहे. त्यानंतर त्याच्यासोबत येणार आहे तो कॅच ब्लॉक. ट्राय ब्लॉक लिहिला की त्याच्यासोबत कॅच ब्लॉक लिहायचाच आहे. तर कॅच ब्लॉक काय करणार आहे जो काही एक्सेप्शन ट्राय ब्लॉक थ्रो करणार आहे त्याच्या ब्लॉक ऑफ कोडमधून तर कॅच ब्लॉक तो एक्सेप्शन कॅच आउट करणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जी काय एक्सेप्शन हँडल करायची आहे ती एक्सेप्शन कुठे येणार आहे कॅचमध्ये येणार आहे आणि ती कॅच ब्लॉक ती एक्सेप्शन हँडलसुद्धा करणार आहे. हा बेसिक सिंटॅक्स आहे आणि तुम्ही एका ट्रायसोबत मल्टिपल कॅच ॲट अ टाईम लिहू शकता. ठीक आहे. तर माझा ट्राय ब्लॉकमध्ये काय येणार आहे कोड दॅट माइट थ्रो अँड एक्सेप्शन. नंतर कॅचमध्ये माझं एक्सेप्शन टाईप कोणता असेल आणि त्या एक्सेप्शन टाईपचा एक ऑब्जेक्ट पास करणार आहे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय स्टोअर होणार आहे माझं एक्सेप्शनचं स्टेटमेंट जे काय तुम्हाला मेसेज डिस्प्ले करायचं आहे ही एखादं एक्सेप्शन ऑकर झाल्यानंतर. असेच मी मल्टिपल कॅच ब्लॉक इथे लिहू शकते. त्यानंतर फायनली ब्लॉक हा कायम एक्झिक्यूट होतो आणि तो कॅच ब्लॉक नंतर लिहिला जातो. तर फायनली ब्लॉकला जर एक्सेप्शन हँडल झाली किंवा नाही झाली तरीसुद्धा फायनली ब्लॉक कायम एक्झिक्यूट होणार आहे. ओके. तुम्ही कॅच ब्लॉक जर लिहिला नसेल तर फायनली ब्लॉक ट्रायसोबत लिहायचं आहे. त्यानंतर एक थ्रो कीवर्ड. आता थ्रो स्टेटमेंट आपण यूज करतो एक्सप्लिसिटली थ्रो अँड एक्सप्रेशन. ओके. एक्सेप्शन. आता थ्रो स्टेटमेंट काय करतं तुमची जी काय एक्सेप्शन तुम्ही ट्रायमधनं थ्रो केली आहे ट्रायमधला ब्लॉक ऑफ कोड थ्रो करतं एक्सेप्शन 3 कॅच आउट कोण केली कॅच ब्लॉकनं. पण कॅच ब्लॉकमधनं पण आपल्याला ती एक्सेप्शन अनेकदा थ्रो करायचं आहे रिथ्रो करायचं आहे तर आपण थ्रो स्टेटमेंट यूज करून तीच एक्सेप्शन परत थ्रो करू शकतो. ओके. तर आपण एखादं ट्राय आणि कॅच आणि फायनली ब्लॉकचं एक एक्झाम्पल बघूया. इथे काय केलं आहे बघा युजिंग सिस्टम प्रोग्राम आणि आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर एक एक्सेप्शन बघूया ही एक्सेप्शन हँडलिंग. तर मी काय करते आहे इथं इंट ए कॉमा बी. ओके. अँड कॉमा सी देते आहे आणि सेमिकोलन येणार आहे माझं. आता मला काय करायचं आहे ट्राय ब्लॉकमध्ये मी एक्सेप्शन येणार आहे कोड ब्लॉक लिहिते आहे. आता काय करते आहे मी इथं ए इज इक्वल टू मेन्शन
करते आहे ए इज इक्वल टू 9 सेमिकोलन अँड बी इज इक्वल टू 0 सेमिकोलन. आता मी सीमध्ये काय करते आहे तर ए डिव्हिजिबल बाय बी. ओके, ए डिवायडेड बाय बी. आता 9 0नं डिवाइड होणार आहेत का तर नाही, तर तुम्हाला एक्सेप्शन होणार आहे ती नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 0. ओके, इथं तुमची एक्सेप्शन थ्रो होणार आहे ओके, इथं काही तुमचा सिंटॅक्स एरर नाही आहे किंवा काय नाही आहे, तर तुम्हाला इथं एरर तर येणार नाही आहे ज्यावेळेस तुम्ही रन करणार आहे. पण ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेस एक्सेप्शन इथं दिसणार आहे. आता आपण इथं कॅच ब्लॉक लिहूया. कॅच ब्लॉकमध्ये काय लिहिणार, कॅच ब्लॉकसोबत आपण एक्सेप्शन ॲक्सेप्ट करण्यासाठी इथं एक्सेप्शन क्लास देणार आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट मेन्शन करणार आहे आणि इथं मी कन्सोलवर एक्सेप्शन जी काय येईल ती प्रिंट करणार आहे. कन्सोल डॉट राईट लाईन ब्रॅकेटमध्ये आणि याचे एक्सेप्शन कशात स्टोर आहे तर ईमध्ये, कॉमा ई डॉट मेसेज. ओके, एक्सेप्शनमधली मेसेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो कुठनं घेतो, तुमच्या मेसेजमधून. ओके, झालं. ओके, बाय मिस्टेकला मी कॉमा दिला आहे, तिथं प्लस करायचं, आपल्याला डिस्प्ले करायचं आहे ना त्यासाठी. ओके, आता माझे एक्सेप्शन दिसते अटेम्प्टेड टू डिवायडेड बाय 0. एक्सेप्शन जी काय माझ्या त्या एक्सेप्शनमध्ये स्टोअर असणार आहे मेसेज तो मला इथं डिस्प्ले होऊन येतो आहे. ओके, हेच आहे आपलं सी शार्पमधलं एक्सेप्शन हँडलिंग. ओके, आणि फायनल ब्लॉक आपण एक एक्झिक्यूट करून बघूया. आता मी ह्याच्यासोबत फायनल ब्लॉकसुद्धा लिहू शकते. तर फायनली ब्लॉकमध्ये मी लिहिते आहे कन्सोल डॉट राईट लाईन इट इज execute always. ओके, दिसतंय माझं फायनल ब्लॉक इथं एक्झिक्यूट झाला आहे. आता जर इथं एक्सेप्शन ऑकर होत नसेल, ओके, इथं एक्सेप्शन ऑकर होईना, तरी पण माझा फायनली ब्लॉक इथं एक्झिक्यूट होणार आहे. ओके, माझी आता इथं एक्सेप्शन नव्हती, माझं डिव्हिजन व्यवस्थित एक्झिक्यूट झाली आहे आणि त्यानंतर माझं फायनली ब्लॉक पण एक्झिक्यूट जाणार आहे. तर ते एक्सेप्शन येऊ दे नाही तर नाही येऊ दे तरी पण फायनली ब्लॉक इथं एक्झिक्यूट होणार आहे. हेच आपलं सी शार्पमधलं एक्सेप्शन हँडलिंग होतं. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग झाल्यानंतर आपण बघणार आहे ते वेब सर्व्हिसेस अँड कलेक्शन. ओके.